नमस्कार मित्रांनो, तटस्थतेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समाधी म्हणजे काय हे जाणून घेतलं. समाधी कशी असते, कशी अनुभवता येते, समाधीत नेमकं काय होतं हे जाणून घेतले. आज आपण समाधीतून परत आल्यावर काय बदल होतो जीवनात हे जाणून घेणार आहोत. समाधी लागली त्यानंतर पुढे काय याचाच आज आपण शोध घेणार आहोत. समाधी म्हणजे काय, तर सोप्या शब्दात सांगायचे तर समाधी म्हणजे मृत्यूची अनुभूती. मित्रांनो, समाधीमध्ये एक अखंड शांतता असते, एक आनंद असतो, एक ब्रह्मानंद असतो. पण बुद्ध म्हणतात समाधी म्हणजे मृत्यूचीच अनुभूती. पण कोणाचा मृत्यू, कसला मृत्यू? मृत्यू हा शरीराचा तर होत नाही. शरीर तर जिवंतच असते, श्वास थांबत नाही, श्वास तर चालूच असतो, हृदय चालू असतं. मग मृत्यू कसला होतो? तर मित्रांनो, मृत्यू होतो मीपणाचा, मी, माझा या भ्रमाचा, मी करता आहे या अहंकाराचा मृत्यू होतो. विपश्यना साधना करताना साधकाला जेव्हा भंग ज्ञान होतं तेव्हा संपूर्ण शरीर तरंग तरंग भासू लागतं. हात, पाय, डोकं, संपूर्ण शरीर फक्त तरंग तरंग असतात, कंपने कंपने असतात. तेव्हा काही साधक घाबरतात. मी कुठे आहे, हे शरीर तर मी नाही असे त्यांना जाणवू लागते. तेव्हा गुरुजी सांगतात, तुम्ही कुठे गेलाच नाहीस, तुम्ही हे शरीर नाहीच, तुम्ही या शरीराच्या पलीकडे आहात, तू खऱ्या अर्थाने असाच आहेस. ही मृत्यूचीच अनुभूती आहे. एकदा रमण महर्षींना वयाच्या 16व्या वर्षी वाटलं की मी आता मरणार आहे. त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की आता मृत्यू जवळ आलेला आहे. यासाठी ते खाली फरशीवर झोपले, शरीर ताठ केलं, श्वास रोखला. त्यांना वाटलं आता मी मेलोच आहे. आणि पाहिलं मृत्यू कसा असतो. त्यांचं शरीर तर मेलं काही क्षणासाठी, पण शरीर मेलं आहे याची त्यांना जाणीव होती. एक अवेअरनेस होती, एक हलकीशी जाणीव शिल्लक होती की हे शरीर मेले आहे. शरीर मेल्याची देखील त्यांना जाणीव होत होती. तेव्हा त्यांना समजले की ही जाणीव कोण करताय? ही जाणीव करतंय म्हणजे मी हे शरीर नाही, ही अनुभूती त्यांना आली. हे जे काय मी अनुभव करत आहे की हे शरीर मृत होत आहे, ही अनुभूती करणारा कोण आहे, मी कोण आहे याचा त्यांनी शोध घेतला. हीच समाधीची पहिली अनुभूती होती आणि ते जीवनमुक्त झाले. समाधी म्हणजे हा मृत्यूच आहे, पण मृत्यू हा काही शेवट नाही. या समाधीतून जी मृत्यू होते त्या मृत्यूतून नवीन जन्म होतो. जसा एखादा साप काट टाकतो, जुनी कात तिथेच सोडतो आणि नव्याने चालू लागतो, तसाच समाधीत मीपणाची, मी, माझे याची कात गळून पडते आणि एकच नवीन माणूस जन्म घेतो. आता नवीन माणसाला अरहंत म्हणतात. वेदांत याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. या नवीन जन्माची पहिली खूण काय असते, तर जीवनमुक्तीची व्यवस्था सुरू होते. समाधी लागली, निर्विकल्प समाधीत गेला. तास, 2 तास, 3 तास, कधी कधी तर दिवसभर समाधी लागली. आणि त्यानंतर तुम्ही परत येता, डोळे उघडता, पण समोर असतं तेच घर, तोच संसार, तेच जुने दैनंदिन जीवन, जुनेच काम, जुने ऑफिस, जुने सहकारी, सर्व काही तेच. पण तुम्ही तेच राहत नाही. आधी तुम्ही जगात होता आणि जग तुमच्यात होतं. ऑफिसमधला बॉस तुमच्या डोक्यात होता, बायकोचा राग तुमच्या छातीत होता,
मुलांचं मार्क तुमच्या इज्जतीत होतं. समाधीनंतर तुम्ही जगात येता, पण जग तुमच्यात नसतं. बॉस ओरडतो, तुम्ही ऐकता, पण आत काहीच हालचाल होत नाही. बायको भांडते, तुम्ही पाहता, पण आतमध्ये काहीच वादळ उठत नाही. का? कारण आता कर्ता आणि कर्म यामध्ये अंतर पडलं आहे. आधी मी करतो हा अहंकार होता, त्यामुळे यश आलं की मी हा नाचायचा, त्याला गर्व व्हायचा. अपयश आलं तर मी हा रडायचा, मीला दुःख व्हायचे. समाधीनंतर कळतं, हे जे करतो आहे हे सर्व कर्म आहे. मी करत नाही. शरीर चालतंय, शरीर बोलतंय, जेवतंय, पण आत कोणीच करता नाही. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. त्यांनी अनेक भाषणं केली, खूप सारे भाषण गाजले त्यांनी अनेक जगात भाषणं दिली, जग जिंकलं, लोकांनी पाय धरले. पण जेव्हा ते रात्री डायरी लिहित, तेव्हा त्या डायरीमध्ये लिहित, आई, हे काम मी नाही तर तू माझ्याकडून करून घेतलंस. ते कालिका मातेला आई म्हणत, हेच कर्तेपणाचा नाश आहे. आणि जेव्हा कर्ता मरतो तेव्हा देहाची आसक्ती पण संपते. मी माझे हे सर्व संपून जातं. आधी शरीराला दुखलं की मी दुखायचा, आता शरीर दुखतं पण मी तसाच राहतो. ताप आला तर औषध घेतो, काळजी घेतो, परंतु आतून घाबरत नाही. कारण आतून कळलेलं आहे की मी हे शरीर नाही, मी फक्त शरीर पाहणारा आहे, अनुभव करणारा आहे. याला जीवनमुक्तीची अवस्था म्हणतात. शरीर आहे तोवरच मुक्ती. लोक विचारतात, दिवसभर समाधी कशी लावायची? तर दिवसभर समाधी ही लावण्याची गरज नसते. समाधी ही काही जबरदस्ती करण्याची गोष्टी नसते. तर दिवसभर समाधी ही जगण्याची गोष्ट असते. समाधी जगायची असते. यालाच सहज समाधी म्हणतात. म्हणजेच उठता, बसता, जेवताना, भांडताना, बोलताना आतमध्ये एक धागा चालू असतो. तो धागा तुटत नाही. कसं शक्य आहे? तर ते एका गॅपमुळे. समाधीनंतर तुमच्या मनातील विचार आणि प्रतिक्रिया यांमध्ये एक गॅप तयार होतो. आधी काय व्हायचं? कोणी तुम्हाला काही अपशब्द बोलले की लगेच राग यायचा आणि लगेच तुमच्याकडून प्रतिक्रिया द्यायची. समोरच्याने काही बोलले की काही सेकंदातच तुम्ही समोरच्याला देखील अपशब्द बोलायचे. शिवी किंवा अपशब्द तुमच्या कानावर पडले की तुमच्या मनात लगेच राग निर्माण होत होते आणि लगेच राग निर्माण झाला की तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत होते. परंतु समाधीनंतर तुमच्या कानावर अपशब्द पडले, तुम्ही एक क्षण पॉज घेता, एक क्षण थांबता. त्या एका क्षणामध्ये तुम्ही पाहता, स्वतःच्या आतमध्ये पाहता. शब्द कानावर आला, त्याने काय झालं? मनामध्ये रागाचे तरंग उत्पन्न झाले. मनामध्ये जे रागाचे तरंग उत्पन्न झाले त्याने शरीरामध्ये काय झालं? शरीरामध्ये कंपने निर्माण झाले, उष्णता निर्माण झाली, राग वाढत चालल्या. हे तुम्ही त्या एका गॅपमध्ये पाहता आणि त्याच गॅपमध्ये तुम्हाला एक चॉईस मिळतो. राग निर्माण होऊ द्यायचा की नाही, शरीरामध्ये उष्णता वाढू द्यायची की नाही, प्रतिक्रिया द्यायची की नाही, हा एक गॅप निर्माण होतो. हा गॅप म्हणजेच समाधीचं लक्षण आहे. रस्त्यावर गाडी चालवताना अचानक समोर गाडी आली, आधी हॉर्न वाजला जोरात आणि गाडी अचानक आडवी आली, तेव्हा तुम्ही अचानकपणे जोरात ब्रेक मारता. त्या एका सेकंदाच्या गॅपमध्ये तुम्ही मृत्यूला समोर पाहता आणि म्हणता, मी वाचलो. एक क्षण जरी माझ्याकडून ब्रेक लवकर दाबला गेला नसता तर मला मृत्यू झाला असता, असे तुम्ही म्हणता. हाच गॅप असतो. हाच गॅप आतमध्ये देखील आपण घेऊ शकतो. जर तुमच्या कानावर काही अपशब्द पडले, तुमच्या जीवनात एखादी अप्रिय घटना घडली, तर तुमच्यामध्ये जे काही तरंग उठतात मनामध्ये, त्या तरंगांना प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त एक क्षण पहा की काय झालं. तो गॅप जाणा, अनुभव करा तो गॅप. जो माणूस या गॅपमध्ये जगतो
तो चालता बोलता समाधीतच असतो. बाहेर क्रिया आणि आतमध्ये निष्क्रिय असतो. बाहेर संसार असतो पण आतमध्ये संन्यासीच असतो. हीच तटस्थ भाव जीवनात अवलंबावा लागते. हा तटस्थ भाव असतो. तटस्थ भाव म्हणजे मेलेलं नाही. तटस्थ म्हणजे कमळासारखं. चिखलात आहे पण चिखलाने माखत नाही. पाणी कितीही पडलं त्या कमळाच्या पानावर तरी ते पाणी निघून जातं, वाहून जातं त्या पानाहून. त्याच प्रकारे तटस्थ असतं. सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे, मला समाधी लागली, मी समाधीचं दर्शन केलं, मला शांतता अनुभवायला आली, आता मी काय करू, हिमालयात जाऊन बसतो, बायको मुलं नोकरी सर्व सोडून टाकतो आणि संन्यास घेऊन टाकतो. पण ही काही खरी समाधी नाही, ही पळवाट आहे. बुद्धांनी जेव्हा समाधीद्वारे निर्वाण प्राप्त केलं, जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा त्यानंतर त्यांनी 45 वर्ष काय केलं, संपूर्ण भारतभर पायी चालले. ऊन वारा पाऊस मान अपमान सर्व सहन केले. कारण समाधीनंतर पळून जाणे नसते, तर सर्व प्राणीमात्रांना एकरूप पाहून त्यांचं कल्याण करणे असते. जेव्हा समाधीद्वारे मीपणा मरतो तेव्हा त्यातून जो काही जन्म घेतो तो असतो आम्ही. ही संपूर्ण सृष्टी आणि मी एकच आहे ही अनुभूती जन्म घेते. दुसऱ्याचं दुःख तुमचं दुःख होऊन जातं. दुसऱ्याची भूक तुमची भूक होते. जगातील एकही व्यक्ती दुःखी असेल तर तुम्हालाही त्याचे दुःख जाणवते. कारण समोरचा आणि तुम्ही ह्या दोघांमध्ये जो काही भेद आहे त्याची भिंतच तुम्ही पाडलेली असते समाधी साधनेद्वारे. समोरची व्यक्ती आणि मी हा भेद उरतच नाही. जगाचे दुःख आपले दुःख होते, जगाचे सुख आपले सुख. हीच समाधीची खरी खूण आहे. समाधीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तेथून बाहेर आल्यावर तुमच्या मनामध्ये करुणा पाझरते. ती करुणा निर्माण करावी लागत नाही, ती आपोआप पाझरते. जसा एखाद्या फुलातून सुगंध आपोआप येतो, तशीच समाधीस्थ मनुष्यात करुणा आपोआप निर्माण होते. स्वामी विवेकानंदांचं जीवन पहा. त्यांना कन्याकुमारीला समाधी लागली. काही दिवस ते शरीर विसरून गूढ समाधीत होते. पण समाधीतून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ते हिमालयात जाऊन बसले का, संन्यास घेऊन बसले का, तर नाही. ते शिकागोला गेले. दरिद्री गरीब अनेक लोकांची त्यांनी सेवा केली. त्यांनी रामकृष्ण मिशन काढलं, हॉस्पिटल बांधल्या, शाळा बांधल्या. का? कारण त्यांना कळलं होतं शिवभावे जीवसेवा हाच खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे त्यांनी आतमध्ये उतरवलं होतं. समाधीनंतर तुम्ही मंदिरात पळत नाही, तुम्ही रस्त्यावरच्या माणसात मंदिर पाहता. तुम्हाला मंदिरातील मूर्ती आणि रस्त्यावरचा भिकारी दोघांमध्ये काहीच फरक दिसत नाही. मंदिरातील देव देखील आपल्याला तेवढाच प्रिय वाटतो, तेवढाच रस्त्यावरचा भिकारी देखील आपल्याला तेवढाच प्रिय वाटतो. आता काहींना वाटेल बुद्ध विवेकानंद हे खूप मोठी व्यक्ती होते, आपण तर सामान्य व्यक्ती, आपण काय करू शकतो? तर आपण खूप मोठ्या नाही, छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. आपल्याला जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण करत असतो. त्या गोष्टी करत असताना आपल्याला राग येईल, क्रोध येईल, सर्व काही येईल, परंतु त्यापासून अलिप्त राहायचे. मुलगा अभ्यास करत नाही, राग येणार. आधी काय करायचो? मारायचो, ओरडायचो, आतून राग करायचो, आतून आग निर्माण करायचो. समाधीनंतर देखील राग येणारच, पण तुम्ही तटस्थपणे तो राग पाहता. राग आला आहे, शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली आहे, छातीत आग निर्माण झाली आहे, हे तुम्ही पाहता. आणि तुम्ही मुलाला शिस्त लावण्यासाठी त्याच्यावर ओरडता, रागावता, पण आतमधून तुमच्यात करुणा पाझरते. तुम्ही रागापासून अलिप्त राहता. तुम्ही फक्त शब्दाने त्याला बोलतात, ओरडतात, परंतु आतमधून तुम्ही त्या रागापासून दूर झालेले असतात. रात्री मुलगा झोपल्यावर त्याच्या डोक्यावरून तुम्ही प्रेमाने हात फिरवतात, कारण राग हे एक नाटक होतं. सर्व सुखात आणि सर्व दुःखामध्ये
सर्वांपासून अलिप्त राहून जगणे हीच खरी समाधी. समजा आपला पगार वाढला, प्रमोशन मिळालं, पार्टी केली, पण आतून तुम्ही खूप नाचत नाही. कारण माहिती आहे आज नोकरी आहे, उद्या नसेल. आणि जर समजा अचानक तुमची नोकरी गेली, तुम्हाला वाईट वाटतं. 1-2 दिवस तुम्ही दुःखी होतात, पण आतमधून तुम्ही कोलमडत नाही. कारण माहिती आहे मी नोकरीसाठी नाही, नोकरी माझ्यासाठी आहे. दुसरी नोकरी मिळेल, परमेश्वराने हातपाय दिलेत, बुद्धी दिली, काहीही कामे करता येईल, ही समज येते, ही जाणीव निर्माण होते मनात. व्यवसायात देखील तेच लागू होते. नफ्यात, तोट्यात चित्त विचलित होत नाही. समजा तुम्हाला ऑफिसला जायला उशीर झाला आहे, समोर प्रचंड ट्रॅफिक आहे, आजूबाजूला लोक वेड्यासारखे हॉर्न वाजवत आहे, कडक ऊन आहे. विचलित मन, सामान्य माणूस काय करेल? चिडचिड करेल, समोरच्याला जोरजोरात ओरडेल, लवकर गाडी काढ, स्टेअरिंगवर हात आपटेल, ओरडेल, मनामध्ये विचारेल, यार उशीर झाला, बॉस काय म्हणेल, बॉस ओरडेल का? त्याचे टेन्शन घेतो, त्याचे चित्त विचलित झालेले असते. परंतु समाधिस्थ माणूस शांतपणे गाडीत बसेल. त्याला माहीत आहे ट्रॅफिक हे आपल्या हातात नाही. तो त्या गोंधळाचा भाग असूनही मनातून बाहेर असतो. तो फक्त गाडी चालवण्याच्या कर्माकडेच लक्ष देतो. ट्रॅफिक सुटलं की शांतपणे पुढे जातो. न जिंकल्याचा आनंद, न अडकल्याचे दुःख. ही असते सहज समाधी, हीच असते अलिप्तता. बुद्धांचा शब्द आहे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे उपेक्षा करणं नाही, उपेक्षा म्हणजे समता आहे. विपश्यनेत शिकवतात, संवेदना येतात जातात. संवेदना सुखद असतात, दुःखद असतात. मनामध्ये राग उत्पन्न होतो, लोभ उत्पन्न होतो, द्वेष, काम, क्रोध हे सर्व मनामध्ये उत्पन्न होतात. परंतु त्याच्यात वाहून जाऊ नका. ते फक्त तटस्थपणे पहा. येतात जातात, ते फक्त पाहत राहा. चांगली आहे म्हणून त्याला चिटकू नका, वाईट आहे म्हणून त्याचा द्वेष करू नका. फक्त तटस्थपणे पहा मनात काय उत्पन्न होतंय. लोक स्तुती करतात, ऐकून घ्या, हसा, पण आतमध्ये ती स्तुती विरघळू देऊ नका, भारावून जाऊ नका. लोक निंदा करतात, ऐकून घ्या, सुधारणा करा स्वतः, पण आतमध्ये त्याचे विष पसरू देऊ नका. द्वेष करू नका, राग करू नका. कोणी अपमान केला तर आधी ताबडतोब त्याला उत्तर द्यायचे. आता एक खोल श्वास घ्या, एक पॉज घ्या मनामध्ये. त्या श्वासात समाधी आहे, त्या पॉजमध्ये समाधी आहे. त्या एका पॉजमध्ये तुम्ही ठरवता उत्तर देऊ की नाही. खरंच उत्तर द्यायची गरज आहे का? उत्तर देऊन काय मिळणार? शांत राहणे योग्य आहे का, की उत्तर देणे योग्य आहे? उत्तर दिल्याने काय बिघडणार? उत्तर नाही दिल्याने काय बिघडणार? हा गॅप तुम्ही अनुभव करा. हा गॅपच तुमचे जीवन बदलतो. बराच वेळा शांत राहणं किंवा प्रतिक्रिया न देणं हे जिंकतं, म्हणजेच मौन जिंकतं. एक उदाहरण पहा. ऑफिसमध्ये बॉस ओरडला. आधी इगो हर्ट व्हायचा, दुःख व्हायचे की मी सोडणार नाही, आणि यासाठी तुम्ही रात्रभर झोपत नाही, चिडचिड करतात. घरी बायको मुलांवर देखील ऑफिसचा राग काढतात. आता समाधीनंतर काय होते? समजा तुमचा बॉस ओरडला, तुम्ही ऐकता, परंतु मनामध्ये तुम्ही एक क्षण गॅप घेता. त्या गॅपमध्ये तुम्ही पाहता, हा का ओरडत आहे? याला काहीतरी टेन्शन असेल, म्हणून तो दुसऱ्याचा राग तुमच्यावर काढत असेल. त्यासाठी तुम्ही म्हणता, चूक झाली असेल तर सॉरी, नीट करतो, आणि गपचूप आपले काम करत बसता. त्यानंतर बॉस देखील गप्प होतो. तुम्ही घरी येताना हलक्या मनाने येतात. हा गॅप म्हणजेच समाधी आहे. हा गॅप म्हणजे जीवन आहे. समाधी म्हणजे शेवट नाही, समाधी म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात आहे. ती तुम्हाला जगापासून दूर नेत नाही, ती तुम्हाला जगात अधिक खोल नेते. ती तुम्हाला निष्क्रिय बनवत नाही, ती तुम्हाला सहज बनवते, नैसर्गिक बनवते. तुम्ही जसे आहात तसे बनवते. ती तुम्हाला वेगळं करत नाही, ती तुम्हाला सर्वांशी जोडते. समाधी म्हणजे जगाचा त्याग नसून
जगाला पूर्णपणे स्वीकारण्याची क्षमता आहे. समाधी म्हणजे केवळ स्वतःची शांती नाही, ती दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची करुणा आहे. ती तुम्हाला भावना शून्य बनवत नाही, ती तुमच्या भावनांना शुद्ध स्वरूपात आणते, शुद्ध करते. लोक समजतात की समाधी म्हणजे आयुष्याचा अंत किंवा सर्व इच्छांचा अंत. आपल्या मनातील सर्व इच्छा संपून जातील समाधीमुळे, असे बरेच लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात हा अज्ञानाचा अंत आहे, इच्छांचा नाही. जाणीवेचा जन्म होतो इथून. जुन्या सवयी, पूर्वग्रह, भीती हे सर्व काही संपतं. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका नवीन दृष्टीने पाहता. अलिप्तता म्हणजे पळून जाणे नव्हे. अलिप्ततेचा अर्थ मला काही फरक पडत नाही असा जर तुम्ही घेतला तर तो अहंकार होऊन जातो. पण जेव्हा त्यात करुणा येते तेव्हा मला फरक पडतो पण मी विचलित होत नाही, हा भाव येतो. भगवान बुद्ध जेव्हा दुःखी माणसाला पाहत तेव्हा ते स्वतः रडत बसत नाही, विचलित होत नाही, तर ते अलिप्त राहून त्याला त्या दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधतात. हीच खरी समाधी आहे. समाधी तुम्हाला शांत करते, तर करुणा तुम्हाला दुसऱ्यांसाठी जगण्याची प्रेरणा देते. तुमची अलिप्तता तुम्हाला थकव्यापासून वाचवते, ज्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करू शकता. उलट जेव्हा तुम्ही मनातून शांत असता तेव्हा तुम्ही जगातील सौंदर्य आणि वास्तव्य अधिक स्पष्टपणे पाहू शकता. बुद्धांनी जगाला करुणा दिली. ते 45 वर्षे चालले, कारण एकही व्यक्ती रडू नये, सर्व दुःख मुक्त व्हावं यासाठी त्यांनी केलं हे. विवेकानंदांनी सेवा दिली. ते सिंहासारखे गरजले, कारण भारत झोपेत होता, अध्यात्मापासून खूप दूर गेलेला होता. ओशोंनी जागरूकता दिली. ते म्हणतात, ध्यान म्हणजे उत्सव. ध्यान रडत करू नका, तर आनंदाने करा. आणि सर्वांचा संदेश एकच आहे, आतमध्ये जागृत व्हा आणि बाहेरून करुणामय व्हा. समाधीनंतर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही एक खूप चांगले डॉक्टर होता. तुमचा स्पर्श आणि तुमचे शब्दच पेशंटसाठी औषधाचं काम करतात. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्ही फक्त एक शिक्षक नाही, तर तुमचे शब्दही दीक्षेसारखे असतात. कारण जगाला आणखी एका माणसाची गरज नाही, जगाला गरज आहे समाधीस्थ माणसाची, जो ऑफिसमध्ये बसूनही हिमालयात बसल्यासारखाच आहे, जो बाजारामध्ये उभं राहूनही मंदिरात उभा असल्यासारखाच आहे, जो भांडणामध्ये देखील आतमधून मौनच आहे, जो रागातही आतमधून प्रेमच आहे त्याच्यात. बाहेरून भले तो रागात आहे, परंतु आतमध्ये त्याच्यात सर्वांप्रती प्रेमच आहे. जो सुखामध्ये अलिप्त आहे, दुःखातही अलिप्त आहे. तुम्ही तो व्हा, समाधीस्थ व्हा. कारण विवेकानंद म्हणतात, प्रत्येक आत्मा मुळात दिव्य आहे. ते दिव्यत्व प्रकट करणं हेच जीवनाचं ध्येय आहे. समाधी हे दिव्यत्व प्रकट करण्यास मदत करते आणि समाधीनंतरचं जीवन तेच दिव्यत्व वाटतं. आजच स्वतःला विचारा, मी माझ्या शांततेचा, समाधीचा उपयोग फक्त स्वतःसाठी करणार की जगाला वाटण्यासाठी? मी दीपस्तंभ होणार की काजवा होणार? उत्तर तुमच्या आतून येईल. तुम्हीही ध्यान करा, तुम्हीही तटस्थपणे पहा. साक्षी भावाने मनात जे काही होतंय ते तटस्थपणे पाहत राहा. समाधी अनुभव करा, समाधीत राहा. धन्यवाद.